ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सांगलीच्या आटपाडीतलं माणगंगा नदीपात्र वाळू तस्करांनी अक्षरशः पोखरून काढलंय आणि आता हे वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाहीयेत। अवैध वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत, त्यामुळे आता अवैध वाळू तस्करीचा प्रश्न पेटलेला आहे। पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। आटपाडीमध्ये वाळू तस्करांचा उच्छाद, नागरिकांवरही वाळू तस्करांचा हल्ला। आटपाडीतल्या कवठोळीचे राज कदम हे आज जखमी आहेत आणि त्याला कारण ठरलंय वाळू तस्करांची दहशत। आमच्या गावात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे। रातभर झोप लागत नाही। वडिलांची तब्येत ठीक बरोबर नसल्यामुळे मी दिनेश कदम व संदीप कदम यांना वारंवार सांगून त्यांनी ऐकले नाही। मी त्यासनी रोखण्यास प्रयत्न करायला गेल्यावर त्यांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली। राज कसेबसे वाचले। त्यांनी तस्करांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, पण कारवाई जुजबीत झाली। 150 ब्रास वाळू चोरीची तक्रार होती, पंचनाम्यामध्ये फक्त 4 ब्रास वाळू नोंदवली गेली। आणि जास्तीत जास्त वाळू चोरी करणाऱ्या लोकांविरुद्ध दहशत बसावी, त्यांनी चोरी करू नये, आपलं पर्यावरणाचं नुकसान करू नये याकरता प्रयत्न करत आहोत। जास्तीत लोकांवरती जे वाळू चोर करतात त्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या वचक बसवण्याचा प्रयत्न करत आहे। आतापर्यंत साधारणतः 2 वर्षांमध्ये आटपाडी नदीपात्रातून साधारणतः 110 वाहनं आम्ही पकडलेले आहेत। तसेच 60 ते 70 ब्रास वाळू जप्त केली आहे आणि जे सगळ्यात गुन्हेगार आहेत अशांवरती आम्ही जवळजवळ 35 जणांवरती गुन्हे दाखल केले आहेत। यातल्या 2 जणांचे आम्ही तडीपारचे पण प्रस्ताव पाठवले, तडीपार पण केलेले आहेत। माण नदी वाळू माफियांसाठी कुरण आहे आणि त्याच कुरणाच्या आड कोणी आलं तर त्याचा गेम झालाच समजा। आमच्या भावाचा मुलगा नदीपात्रात गेला। नदीपात्रामध्ये जाऊन त्याने सांगितलं की तुम्ही ह्या साईडनं घेऊन जाऊ नका, बायपास आहे, त्या बायपासनं तुम्ही वाहनं घेऊन जावा। तर त्यांनी सांगायला गेल्यानंतर त्यांनी रॉडने मारून त्यांचा हात मोडलेत, दगडानं मारले, तर त्याने जखमी केले। ते सांगलीच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट होते। यंदा माणगंगा नदीच्या पात्र परिसरामध्ये अतिवृष्टी झाली, यामुळं मोठ्या प्रमाणात वाळू नदीपात्रामध्ये दिसून येते। ही संधी साधत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळूच्या तस्करीला सुरुवात केली आणि त्याला प्रशासन देखील पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांच्याकडून होत आहे। आता वाळू तस्कर लोकांच्या जीवावर देखील उठलेत, यामुळं या वाळू तस्करांना लगाम घालण्याची मागणी नागरिकांच्या मधून होते। कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी।